ते तुम्ही सगळ्याजणी इथेच थांबा गं. मी आतमध्ये जाऊन त्या केंद्र संचालिकेला भेटून येते. हा कुसुमताई आपणच का? हो का? ए या ग या. मॅडम, मी आमच्या महिला मंडळाची ओळख करून देते. या मिसेस भिडे, नमस्कार. या मिसेस मराठे, नमस्कार. या मिसेस केतकर आणि मी मिसेस जोशी. आणि मी मिसेस सावंत, महिला मंडळाची अध्यक्षा. बर. आणि या केंद्र संचालिका कुसुमताई. नमस्कार. आम्ही सोशल वर्क करतो. यु नो, आय मीन ती आमची हॉबी आहे, हॉबी. तर आम्ही या महिन्यात या मुलांना टीव्हीवर दाखवणार आहोत. इथली 4 चुणचुणीत मुलं तयार ठेवा. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना टीव्हीवर वाव मिळू शकेल. आणि आय टेल यू, एकदा का तुम्ही टीव्हीवर झळकलात की ग्रँड डोनेशन या असल्या गोष्टींसाठी तुम्हाला फारशी धावपळ करावी लागणार नाही. तुम्हाला हवे तशी चुणचुणीत मुलं इथं मिळणं खरंच कठीण आहे. म्हणजे त्यातल्या त्यात स्मार्ट. इंटरव्ह्यू अगदी सोसो व्हायला नको, नाही का? आणि तुम्ही सुद्धा तयारी करून या. हा, सोशल वर्क ही तुमची हॉबी आहे नाही का? पण माफ करा, हे कार्य मी सोशल वर्क म्हणून करत नाहीये आणि प्रसिद्धीसाठी तर खरंच करत नाहीये. इथल्या मुलांसाठी काहीतरी करताना मला मनापासून खूप आनंद होतो. आणि मी काही हे एकटीच करत नाहीये, या संस्थेतल्या प्रत्येक व्यक्तीचा या कार्याला खूप मोठा हातभार लागलाय. मी बोलते ते कदाचित तुम्हाला पटलेलं दिसत नाहीये किंवा आवडलेलं दिसत नाहीये. जाऊ दे. पण केवळ ग्रँट मिळावी म्हणून किंवा प्रसिद्धीसाठी तुम्ही जे सांगताय त्यात मला इंटरेस्ट नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्हाला खरंच या मुलांबद्दल खूप सहानुभूती. माफ करा, इथल्या मुलांना सहानुभूतीची नाही, मदतीची गरज आहे. या तुम्ही. आई 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 लवकर चल. अगं अगं, काय ग तुझा हा अवतार? हं? चांगली व्यवस्थित स्वच्छ तुला करून गेले होते. किती वेळ खाली खेळत बसली होतीस? आई ग, मला आता माझी बाहुली दिसली. कुठे दिसली तुला तुझी बाहुली? त्याच्याकडे. अगं, कुणाकडे आहे? तो नाही का मला घाबरवणारा, गोल गोल फिरवणारा. त्याच्याकडे? हो. ए चल, आपण त्याच्या घरी जाऊन घेऊया. संध्याकाळी मी लवकर परत येईन. बस. तिकडे दुर्गा मावशी कुठे राहतात हो? त्या घरात. कुणी आहे का घरात? काय पाहताय मिनल ताई? काही नाही. ही चित्र हा, नंदुशेठने काढलीत. नंदुशेठ? तोच. त्या दिवशी आपण त्याला मारलं तोच. मिनल ताई,
त्यांच्या त्या दिवशीच्या वागण्यावर तुम्ही जाऊ नका. खरं सांगायचं तर हा वाडा हा हा, पावसचा. पावस हा पावस, कोकणातलं. कधी गेला होता तुम्ही तिकडे? मी एकदा जाऊन याच तुम्ही दुर्गा मावशी बरोबर. काय मस्त जागा आहे. परत मुंबईला यावं असं तुम्हाला वाटणारच नाही. नंदू शेटला तर पावसशिवाय दुसरं काय आठवतच नाही. सारखी किती चित्र काढत असतात. त्यांच्या आवडत्या गोष्टी दोनच, एक पावस आणि पावसची मुन्नी. मुन्नी हा मुन्नी त्यांच्या शेजारीच राहायची. शेजारच्या कर्व्यांची मुलगी. कर्वे त्यांचा फार जीव होता तिच्यावर. अजूनही आहे. सारखी तिचीच आठवण काढत असतात आणि तिची चित्र काढत बसतात. मुन्नी आता कुठे असेल कोणास ठाऊक. अरे तुम्ही कुठे निघालात? मावशी येईल नाही इतक्यात? मी तिला पुन्हा त्रास देणार नाही. तुम्ही मला मारू नका. ही बावली माझी सोनुली मिळाली, 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 माझी एक झोका, एक झोका, सुके काळजाचा ठोका. एक झोका, सुके काळजाचा ठोका. एक झोका.
नंदू की तू छान चित्र काढतोस रे. मग मला फार मोठा चित्रकार व्हायचंय. हे घे, तू छान चित्र काढलास ना म्हणून त्यासाठी बक्षीस. तू चोरून आणलंस ना. मुन्नी, चोरी करणं वाईट असतं. तुला गुलाबाचं फुल आवडतं ना म्हणून आणलं. घे ना. तू वाट लवकर चल. मी तू लवकर वाट रे. हा, हुकूम बोल. चौकट. चौकट काय हुकूम बोलले? माझ्याकडे एकही नाही. नाही तर काय. हा, तू वाट लवकर चल. इकडे दे. स्वतःलाच घेतली असेल त्या दोघांनी मिळून. हा, हे जंपट काही पण पानं वाटत बसतोय. तसाच आहे तो. हा, मुनी पीस का मी तिना तोडलेत. ओढ. ओढू मला वरतून तिसरं दे. हा, नको नको नको, मला शेवटच दे. हसायला काय झालं? आगे चौकट राजा तुझ्याच सारखा आहे. पण मुन्नी, आपल्या नंदूला चौकट राजा का म्हणतात? कारण तो इतरांपेक्षा वेगळा आहे. पण आपला नंदू कुठे इतरांपेक्षा वेगळा? आहेच मुळी. अभ्यासात तुमच्यापेक्षा हुशार आणि खेळात तर नेहमीच पहिला. म्हणूनच तो मला खूप आवडतो. हो ना रे नंदू? नंदू, ए नंदू, ए थांब ना रे. किती जोरात धावतोस? मग तू पण माझ्याबरोबर धाव ना जोरात. मला नाही जमत. जमेल ग, धाव. अरे काय ग मुन्नी, काय झालं? थांबले. इतक्या लवकर? लवकर काय, धावत धावत आपण गावापासून किती दूर आलो माहितीये का तुला? मग आपण परत जाऊया. थोड्या वेळानं. नंदू, या झाडाला बघ काय मस्त कैऱ्या लागल्यात. ए मला काढून दे ना एक दोन कैऱ्या. अगं पण मालकानं पाहिलं तर तो मला मारेल ना. काही नाही, मी लक्ष ठेवीन ना. पण कोणी आलं तर तुला लगेच सांगेन. ए दे ना अगं रे. पण किती भाव खातोस? आणि तुझा का नाही दिलास ना तर मी त्याशी बोलणारच नाही. जा. ए असं करू नकोस. तू जर नाही बोलीस तर मला करमणार कसं? हा, एका अटीवर दे. जो माझा बावला घेतलायस ना तो परत दे. चालेल. ए टिबा 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 टी. नंदू वरची. हो वरची. हो ग, मी जातोय ना. ही का? ती नाही, ती वरची. ती बघ तिकडे आहे ना वर. ती नाही, ती. हा त्याच्या वरची. ती हा हा हा. ए नंदू, नंदू माळी आला. अरे बापरे.
मिनल, अगं एखाद्या दिवशी थोडासा उशीर झाला घरी यायला तर एवढी काळजी कसली करायची? सॉरी, पुन्हा ओव्हर टाइमला थांबावं लागलं तर तुला कळवेन. ओके, सॉरी म्हटलंय ना आता. चल. आई 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 पावडर जास्ती लावली ना? हा नाही रे बाळा, आई आई मी कसा दिसतो? गोड दिसतोस. नको नको आई नको. का रे? पावडर पुसली. नाही पुसली माझ्या राजा. नाही पुसली. चला नंदू शेठ, हे बघा सगळं साहित्य आणलेलं आहे. हे कागद, या रंगीत पेन्सिली कुणाला द्यायच्या नाहीत, हरवायच्या नाहीत. हा हे गिरमीट, हा रबर. थांबा राहू दे, माझ्याकडे राहू दे. किती रे प्रेम करतोस माझ्या पुरावर. तू माझी आई आहेस ना, मग नंदू माझा कोण सांग? मला तरी तुम्हा दोघांशिवाय कोण आहे? चला नंदू शेठ, आपल्याला उशीर होतोय. आईच्या पाय पडा चला. राहू दे बक्षीस मिळून ये. हो मग चला 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 चला. या. हे बघा, मुलं कशी मस्तपैकी चित्र काढत बसलेत. या बसा 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 बसा. चप्पल काढा. हे घ्या. छानपैकी चित्र काढायचं होतं. पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे ना आपल्याला. हे बघा, तुम्ही इथून कुठे हलू नका. मी आलोच 2 मिनिटात. घोडा बसलाय चित्र काढायला. घोडा नाही काही, गेंडा. अरे तो बस सारखा मगाचपासून पुटपुटतोय. म्हणे पहिलं बक्षीस मिळवणार आहे. काय गडबड झाली रे? चित्र काढायला आलात की मस्करी करायला आलात? चला मुकाट्याने चित्र काढा. शांत बसा चला. आणि हो मिनलताई, या ड्रॉइंग कॉम्पिटिशनच्या तुम्ही जज असलात तरी त्याचा डिसएडव्हान्टेज नाहीये घ्यायचा. नाही तर द्या लवलो राणीलाच फर्स्ट प्राइज. नाही हो, तसं कसं करेन मी? अहो जोक केलं होतं त्यांनी. ओ मॅडम, तुम्ही पहिल्या नाही दुसऱ्या बक्षिसाची काळजी करा. म्हणजे पहिलं बक्षीस तर आमच्या नंदू शेठलाच मिळणार. काय नंदू शेठ? याला इकडे कोणी आणला? मीच आणलं मॅडम. का म्हणजे काय? स्पर्धेसाठी. फार छान चित्र काढतो तो. खूप हौस आहे त्याला चित्र काढायची. मग ती हौस त्याला स्वतःच्या घरी भागवायला सांगा, इकडे आमच्या सोसायटीत नको. का? त्याचा सोसायटीला झाला तेवढा त्रास पुरे झाला. पण मॅडम, त्याचा काय दोष आहे? हे बघ गणा, मला तुझ्याशी वाद घालायची अजिबात इच्छा नाहीये. तो त्याला इथून घेऊन जा बघू. उद्या सोसायटीनं ऑब्जेक्शन घेतलं तर जाब मला द्यावा लागणार आहे. पण माझं ऐकून तर घ्या थोडं. हे बघ, तू त्याला इथून घेऊन जाणार आहेस की तशी व्यवस्था मी करू? अहो पण मी काय म्हणते, परवा तुमच्या राणीला सुद्धा खूप त्रास दिला नव्हता त्यांनी. हो पण शिवाय ही स्पर्धा फक्त 8 ते 12 या एज ग्रुप मधील मुलांसाठीच आहे. नियम म्हणजे नियम. तुम्हाला सांगते मिनलताई, आतापर्यंत इतकं सोशल वर्क केलं पण कधी. हो मॅडम, सोशल वर्कचा अर्थ तरी माहितीये का तुम्हाला? नियम कसले सांगताय? बघा बघा एकदा याच्याकडं. याचं वाढलेलं शरीर तुम्हाला दिसतंय, पण याचं मन कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही? याच्या बोलण्यात चालण्यातला वेडसरपणा तुम्हाला दिसतोय, पण याचं कोवळं निरागस मन कधी दिसलंय तुम्हाला? कशाला उगाच नाटकं करताय समाजसेवेची? भरल्या पोटी केलेल्या सेवेला समाजसेवा म्हणत नाहीत मॅडम. ते एक ढोंग असतं, ढोंग.
तुमच्या टाइमपास साठी केलेलं. थांब जरा. अहो प्लीज भाग घेऊ द्या जरा नाही नंदूला. म्हणाल ताई, या असल्या खोट्या सहानुभूतीची गरज नाही नंदूला. अरे देवा. अगं पडशील म्हातारे. आणि इकडे आणि इकडे. या वयात असली कामं. वय झाला तर तुझं. हे धर. काय करणार बाबा. एक काम कर, नंदूला असली कामं करायला लाव तू. चल. नंद्या तो करणार. म्हातारे त्याच्या एरवीच्या वागण्यावर जाऊ नको. पोरगा एकदम हुशार आहे. कविता काय धडाधड म्हणतोय आणि सगळ्या तोंडपाठ बरं काय. एक ना एक दिवस नक्की पोरगा सुधारणार बघ. त्याचा शिवर या कुडीत प्राण धरलाय रे. नाहीतर हे गेल्यावर जगण्याची इच्छा होती कुणाला. या पोरासाठी आयुष्य रोज एक दिवस मागून घेते. फार कर्ज झालंय रे बाबा देवाचं माझ्यावर. म्हातारे 4 चौघांसारखा शिकला असता तर तुझा पोरगा किती बुक शिकला असता. खूप शिकला असता. पावसच्या शाळेत असताना पहिला नंबर कधी सोडला नाही त्यानं. आम्ही दोघांनी त्याला डॉक्टर करायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्याने मुंबईच्या पोस्ट ऑफिस मध्ये बदली पण करून घेतली होती. रडू नकोस म्हातारे. चल. नंदूला डॉक्टर करायचं फार मोठं स्वप्न होतं आमचं. या स्वप्नांचं काही खरं नसतं बघ म्हातारे. मला देखील स्वप्न पडायची की आपण चाळीचा मालक झालोय. अजूनही पडतात. पण डोळे उघडले की समोर चाळीचा मालक आलेला दिसतो, थकलेली बाकी वसूल करायला. बरोबरीच्या बायकांची मुलं शिकून मोठी झालेली पाहिली की वाटतं देवाच्या पायावर डोकं फोडून घ्यावं आपलं. जाऊ दे ग. लोकांच्या पोराशी आपल्या पोराची तुलना करायची नसते. आता तुझा पोरगा दारू पित नाही, सिगरेट ओढत नाही, हे काय कमी. या जगात मी अनेक प्रकारचे लोक पाहिलेत म्हातारे. तुला सांगतो, एकेका घरातली औरात बघितले ना की असं वाटतं की तुझा पोरगा लहान राहिला. हे फार बरं झालं म्हातारे. तुझा पोरगा लहान राहिला म्हणून तू देवाच्या पायावर डोकं फोडून घ्यायला निघालीस. पण या जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांना आपली पोरं मोठी झालीत म्हणून डोकं फोडून घ्यायची वेळ आली आहे. आईला लाथ घातल्याशिवाय बायकोशी बात करू शकत नाहीत आजकालची पोरं. माझा मुलगा मोठा होणार असेल तर रात्रंदिवस त्याच्या लाथा खायला तयार आहे मी. आता सस्पेन्स. अगं काय करतेस इकडे लवकर. तुझ्यासाठी प्रेझेंट आणलंय. माझ्यासाठी अगं आज तुझा वाढदिवस नाही का. वाढदिवस मी साफ विसरूनच गेले होते. म्हणजे काय, डायरीत नोंद आहे माझ्या. आज तुझा आणि पुढच्या आठवड्यात राणीचा. हो की नाही. जा राणी बेटा तिथली कात्री घेऊन ये लवकर. आण आण लवकर. हे घ्या बाबा. आणि आता बॅकग्राऊंड म्युझिक द्या सस्पेन्सचं. अय्या मज्जा. आंब्याचं छोटं झाड. छोटं झाड नाही बेटा, बॉन्साय. बॉन्साय. आई बघ छोटा आंबा सुद्धा लागलाय. हा हात नाही लावायचा. 2000 रुपयाचं झाड आहे ते. आता पुढचे काही दिवस मला स्टेशनवर चालत जावं लागणार. बाबा हे झाड एवढं फुटकं कसं राहतं. त्याचं काय करतात माहिती का बेटा, एक आंब्याचं छोटंसं रोपटं घेतात आणि त्याची मुळं असतात ना, त्याला तांब्याची तार अशी घट्ट आवळून बांधतात. त्यामुळे काय होतं, त्या झाडाची वाढ खुंटते. राजन देऊन टाका ते झाड परत. का. हे नको आपल्या घरात. व्हॉट नॉनसेन्स. गेल्या आठवड्यात तूच हट्ट धरला होतास. तेव्हा मला ते झाड सुंदर वाटलं होतं.
आता तितकंच भेसूर केविलवाणं दिसतंय. काय झालं तुला? काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? राजन, मी एक खेड्यात वाढलेली मुलगी आहे. झाडाकडे मान वर करून पाहायची सवय आहे मला. ज्या झाडाच्या सावलीत मी लहानपणी खेळले, बागडले, ते असं केबिलवाणं माझ्यासमोर उभं असलेलं नाही पाहवत मला. मी चित्र छान करतो ना? हो. म्हणजे मी जातो. नंदू थांब. तुम्ही मला माराल? नाही रे, आता नाही मारणार. मला मला भीती वाटते तुमची. तुला तुला गुलाबाची फुलं आवडतात ना? अरे घे. तू छान छान चित्र काढतोस ना, म्हणून माझ्याकडून बक्षीस. हे खरं चित्राचे हे. हा. काय हे? मी कधी फुल घालते का? कोणी दिलं रे? बाई मला मला मारलं ती. कशाला घेतलंस तिच्याकडून? किती वेळा सांगितलं तुला कुणी दिलेलं काही घ्यायचं नाही म्हणून? तिनं मला बक्षीस दिलं. मी तिचे चित्र खाली भिंतीकडे खाली चित्र. बक्षीस दिलं? चित्र काढलं म्हणून? छान आहे. हे तू घेते. नको, तुझ्याकडे ठेव ठेव. छान फूल फूल. मला? मी तुझी मुन्नी. हो तू मुन्नी. तू कुठे कुठे होती? मी तुझी वाट बघितली. हो तू. आपल्या दोघांचं गाणं ऐकून पळत आलास ना? मला खात्री होती तू नक्की येशील. लहानपणी किती जोरात पळायचास, मला दम लागायचा, पण तू आपला मोठी झाली. आठवतं तुला?
तू माझा चौकट राजा होतास. मी तुला केव्हाच ओळखलं, पण तू मात्र तू मी हो